उकडीचे मोदक बनवायचे म्हटलं की त्याची उकड कशी करायची या टेन्शनमुळे उकडीचे मोदक बनवूच वाटत नाही। मग आता मी तुमच्यासाठी उकड कशी बनवायची ते घेऊन आलेले आहे। फक्त मोदकाची उकड जर आपल्याला परफेक्ट बनवायला जमली तर मस्त मोदक आपण बनवू शकतो। त्यात सारण कसलं पण घालू शकतो, कोणचंही आपल्या आवडीचं घालू शकतो, पण एकदम परफेक्ट अशी उकड बनवायला यायला पाहिजे। चला तर मग आता आपण मोदकाची उकड बनवूया। उकड बनवण्यासाठी इथे मी तांदळाची पिठी 1 वाटी घेतले, अर्धी वाटी दूध घेतले, अर्धी वाटी पाणी आणि 2 चमचे तूप घेतलेले आहे। आता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतून घेतले आणि अर्धी वाटी दूध ओतून घेतलेले आहे। आता ह्याला चांगली उकळी फुटू द्यायची। जेवढं तांदळाचं पिठी घेतलेली आहे आपण तेवढंच दूध आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं। आता हे चांगलं दूध उकळत आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे। आता हे पीठ पण टाकून घेते तांदळाचं, व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। दुधाला उकळी फुटेपर्यंत मी गॅस मोठा ठेवला होता, पण ज्यावेळेस आपण पीठ टाकतो त्यावेळेस गॅस बारीक करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले मी। तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यावर झाकण ठेवून देते 10-15 मिनिटासाठी आणि गॅस लगेच बंद करून टाकते। तुम्ही बघू शकता आपली उकड मस्त बसलेली आहे। आता ही उकड आपण मळून घेऊया। सर्व उकड आपण ताटामध्ये काढून घेऊया, व्यवस्थित अशी काढून घ्यायची सर्व। मी ही बासमती तांदळाची पिठी करून घेतली होती। तुम्ही इंद्रायणी किंवा आंबेमोहोर ह्या तांदळाची पण पिठी करून त्याचे मोदक करू शकता, त्याचे पण मस्त असे मऊसूत होतात। आता ही पिठी मॅशरने व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण की खूप गरम आहे, हाताला पोळण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। याला गरम गरमच मळून घ्यायची, नाहीतर मग आपले मोदक व्यवस्थित बनत नाही। जेवढं होईल तेवढं मस्त अशी मऊ अशी उकड मळून घ्यायची। एखाद्या वेळेस तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल किंवा तांदूळ जुना असेल तर जरा पाणी थोडंसं जास्त लागतं, त्यावेळेस काय करायचं, शेजारी थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आणि ते थोडा शिंतोडा देऊन पीठ मळून घ्यायचं, त्याची उकड मळून घ्यायची। आता हाताला सोसवेल असं गरमपणा झालेला आहे, त्यामुळे मी हाताने व्यवस्थित उकड मळून घेते। तुम्ही जेवढी छान अशी उकड मळचाल ना तेवढे मोदक छान होतात। म्हणजेच तुमची जी पीठ मळायची जेवढी ताकद आहे तेवढी लावून उकड मळा, मग मोदक एकदम परफेक्ट असे होतात आणि पारी पण खूप छान होते। पीठ मळत असताना त्यामध्ये जेवढं तूप उरलं होतं सर्व मी टाकून घेतलेलं आहे। सर्व तूप म्हणजे 2 चमचे टोटल तूप घेतलं होतं, तेवढं सगळं वापरले आहे मी। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी उकड तयार झालेली आहे, एकदम मऊसूत अशी उकड तयार झाली। मी कसंही दाबत आहे त्याचा आकार छान होतोय। आता उकड परफेक्ट कशी झाली हे ओळखण्यासाठी असा गोल गोळा करायचा आणि त्याची थोडीशी पारी करून बघायची, कुठेही माझ्या उकडच्या चिरा जात नाहीत, तर ही उकड आता परफेक्ट झाली आहे मोदक करण्यासाठी। आता आपण मोदक करून घेणार आहोत। अशी उकड करून घेतली की मोदक बनवायला काहीच वेळ लागत नाही, फक्त उकडचंच टेन्शन असतं ती परफेक्ट जमते का नाही। पण या रेसिपीप्रमाणे जर तुम्ही उकड बनवायला घेतलात तर तुमची परफेक्ट, नवीन जरी शिकणार असाल तरी पण परफेक्ट उकड बनून जाणार आहे। आपण याचे मस्त असे मोदक करून घेऊया। असा छान असा गोळा करून घ्यायचा। बघा कुठेही असं चिरा गेलेला गोळा दिसत नाहीये। हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मध्ये अशी थोडीशी जाडसर ठेवायची, जसं आपण पुरणपोळीला जसा उंडा करतो ना त्याप्रमाणे
थोडंसं 2 अंगठे मधल्या साईडला धरायचे आणि पाठीमागे 4 बोटं दोन्हीकडे पकडून अशी मस्त पारी करून घ्यायची। मधल्या साईडला थोडंसं जाड ठेवले आणि कडेने अशी पातळ करून घेतली। आता यामध्ये मी सारण घालून मोदक करून घेणार आहे। आता हे मी सारण घालून मोदक करून दाखवले आहे, नंतर बिना सारणाचं पण मोदक करून दाखवणार आहे। बघा, अशा खालून कळ्या पाडायच्या म्हणजे छान अशा कळ्या पडतात। आपण वरच्या साईडला पाडायच्या नाहीत, अशा गोल 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 करत राहायचं आणि पाकळ्या एकत्र करत राहायचं आणि असं निमुळता आकार देत देत हळूहळू वरच्या साईडला यायचं आणि तुपाचा हात लावून मस्त असं मोदक करायचा। थोडंसं असं गोल फिरवायचा खालच्या साईडनं, म्हणजे आपल्या पाकळ्या अशा फुलत्याला। किती सुंदर असा मोदक तयार झाला आहे। आता मी दुसऱ्या पद्धतीने पण दाखवते। मस्त असा गोल गोळा घ्यायचा, छान गोल करून घ्यायचा, हाताला तूप लावून घेतले आणि अंगठे 2 साईडने घालायचे आणि पाठीमागच्या साईडला 4 बोटं ठेवून मस्त असं गोल फिरवत फिरवत पारी करून घ्यायची। कडेने अशी पातळ पातळ करायची मोदकाची पारी आणि मधल्या साईडने थोडीशी जाडसर ठेवायची। तुम्ही बघू शकता, व्हिडिओप्रमाणे दाखवल्याप्रमाणे करा। आता मी बघा याच्या पाकळ्या करून घेणार आहे। खालच्या साईडने जास्त दाबून घ्यायचं म्हणजे आपल्या पाकळ्या छान दिसतील मोदकाला। असं मधल्या साईडने बोट ठेवायचं एक आणि अंगठ्यानं आणि दुसऱ्या शेजारच्या बोटाने दाबून घ्यायचं। एकदम खालच्या साईडने दाबायचं आणि मग नंतर वर यायचं। असं केल्याने काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही मोदक पूर्णपणे बंद करणार आहे ना, त्यावेळेस खूप सुंदर अशा कळ्या दिसणार आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पारी तयार झाली। आता यामध्ये मी सारण भरते आणि हळूहळू हळू असे जवळजवळ आणत मस्त असा मोदक बंद करून घेऊया आपण। थोडंसं हाताला तूप लावायचं म्हणजे आपल्याला छानपैकी असा मोदक तयार येतो करायला आणि असं गोल गोल फिरवायचं थोडंसं, म्हणजे मोदक जो बसलेला असते ना थोडंसं उंच असा दिसेल। बघा किती सुंदर अशा कळ्या झाल्या आहेत मोदकाच्या। आणि ज्यावेळेस आपण मोदक दाबतो ना त्यावेळेस छान दाबून घ्यायचं, म्हणजे आपण उकडायला घेणार आहोत मोदक त्यावेळेस उलणार नाहीत मोदक। आता याचे पण मी मोदक करून दाखवते तुम्हाला। तुम्ही ज्यावेळेस उकड बनवताना त्यावेळेसच एकदम उकड परफेक्ट बनली ना, तुम्ही मोदकाचे आकार खूप सुंदर बनवू शकता, त्याच्या कळ्या पण खूप छान पाडू शकता। जेवढी पाहिजे तेवढी मोठी पारी पसरवू शकता। एकदम सुंदर असं बघा, मी किती पण पसरवत आहे, ऑटोमॅटिक पसरते ते पीठ आणि एकापेक्षा एक भारी मोदक तुम्ही बनवू शकता कळ्याचे। अशा प्रकारे बनवून घ्यायची पारी। मी एक मस्त असा मोठा मोदक बनवून दाखवणार आहे तुम्हाला। किती छान आणि किती मोठी पारी झाली आहे तुम्ही बघू शकता। पाठीमागून अशा प्रकारे दिसत आहे। आता बघा, एकदम खालच्या साईडने पकडून अशा कळ्या पाडणार आहे मी। एकदम सुंदर अशा कळ्या पडत आहेत त्याच्या। या मोदकाच्या भरपूर अशा कळ्या झाल्या आहेत। आता आपण त्यामध्ये सारण भरूया आणि हळूहळू अशा पाकळ्या एकत्र करून घेऊया। आता थोडंसं हाताला तूप लावून घेतले, मस्त अशा पाकळ्या
जवळजवळ घेतल्या आणि आपला मोदक मस्तपैकी तयार झाला. बघू शकता किती सुंदर पाकळ्या तयार झाल्यात. थोडंसं असं खालच्या साईडने गोल आकार द्यायचा. मस्त मोदक तयार आहेत. सर्व मी मोदक तयार करून घेतलेत. आता मी कढईवर पुरणाची जाळी ठेवली आहे कढईमध्ये आणि त्यावर रुमाल हातरला आहे. आता त्यामध्ये मी मोदक ठेवून घेते. इथे मी सर्व मोदक ठेवून घेतले आहेत. थोडेसे जास्त चिटकू द्यायचे नाहीत एकमेकाला मोदक, थोडंसं अंतर ठेवायचं नॉर्मली. आणि सर्व मोदक मी ठेवून घेतले आहेत. आता आपण त्यांना 10 ते 15 मिनिटासाठी उकडण्यासाठी ठेवूया. दहा मिनिटं झाले आहेत. मी बघते मोदक कसे शिजलेत का ते. थोडेसे हाताला चिटकत आहेत. थोडा वेळ अजून 5 ते 7 मिनिटं आपण शिजवून घेऊया. मी इथे 10 ते 15 मिनिटं मोदक शिजवून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मोदक तयार झाले आहेत. मस्त मऊसूत असे लोण्यासारखे दिसत आहेत मोदक. कलर पण खूप पांढरा शुभ्र असा झालेला आहे. आता हे मोदक मी काढून घेते. थोडेसे गरम आहेत पण हाताला थोडंसं पाणी लावून मी मोदक काढून घेते. सर्व मोदक आपले किती सुंदर झाले आहेत तुम्ही बघू शकता. एकदम असे चकाकी दिसते मोदकावर. मऊसूत असे लोण्यासारखे आपले मोदक तयार झालेले आहेत. हा मोदक तुम्हाला मी फोडून दाखवते. किती मऊसूत असा फुटत आहे मोदक तुम्ही बघू शकता. आता आपण यावर साजूक तूप ओतून मस्त मोदक खाऊ शकतो. आपल्या गणपती बाप्पांना हे मोदक खूपच आवडणार आहेत. बघा अशा प्रकारे हे मोदक मस्त तयार होतात. रेसिपीत दाखवल्याप्रमाणे तुम्ही मस्त अशी उकड करून घ्या. मग मस्त असा मोदक तयार करता येतो तुम्हाला. तुम्हाला मी बनवलेले मोदकाची उकड कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा आणि कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.